नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 40 इंच उंची आणि 40 इंच सीटघेर असलेली शिगार पॅन्ट पाहणार आहोत. सगळ्यात आधी कपड्याची डबल घडी करून घ्यायची आहे आणि एका बाजूने 2 इंच एवढ्या अंतरावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे मार्किंग आपलं इलॅस्टिकसाठी आहे. आपण इथे इलॅस्टिक लावणार आहोत, त्यासाठी हे 2 इंच मार्किंग केलं आहे. त्यानंतर सलवारची उंची, पॅन्टची उंची पूर्ण 40 इंच आहे. तर मी 40 इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे. इथे 2 इंच वरती सोडून 40 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. दाखवल्याप्रमाणे 40 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला देखील बॉटमसाठी 2 इंच एवढं अंतर सोडून एक मार्किंग करून घेतलेली आहे. बॉटम फोल्डिंगसाठी आपल्याला 2 इंच एवढा कपडा लागणार आहे. तसेच आता सीटघेर आहे माझं 40 इंच. तर कमरेसाठी सीटघेरचा चौथा भाग प्लस 1 इंच असं आपल्याला मेजरमेंट घ्यावं लागतं. सीटघेरचा चौथा भाग 10 आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 11 इंचावरती मी एक मार्किंग केलेलं आहे. तसेच नेफ्यासाठी सीटघेरचा तिसरा भाग म्हणजेच 13.25 इंचावरती येत आहे. तर मी 13.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे. हा आहे आपला नेफा. तसंच कंबर आणि नेफा सरळ रेषेमध्ये जोडून घेतला. त्यानंतर नेफ्याच्या पुढे 2.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि 2.5 इंचालाही रेषा जोडून कर्व असा शेप दिलेला आहे. हे आपली मॅनी तयार झालेली आहे. आता ही मॅनी सरळ समोर जोडून घ्यायची आहे बंद बाजूकडे आणि त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. दाखवल्याप्रमाणे टेप डबल फोल्ड करून सेंटर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा सेंटर खाली बॉटमपर्यंत मोजून घ्यायचा आहे. सरळ आपला सेंटर मोजून घ्यायचा आहे. तर मी इथे थोड्या थोड्या अंतरावरती मार्किंग करून हा बॉटम आपला सरळ करून घेतलेला आहे. बघा, एक सरळ रेषा मार्क केली. तीच रेषा आपण वरती देखील सरळ घेऊ शकतो. त्यानंतर माझा बॉटम आहे 12 इंच. तर 12च्या निम्म 6 इंच होत आहे. तर 6 मध्ये बघा इथे आपल्याला 6 इंच टाकायचं आहे. तर सेंटरच्या वरच्या बाजूला 3 आणि खालच्या बाजूला 3 इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्यापुढे पाव इंच शिलाईसाठी असं आपण मार्किंग करून हे जोडून घ्यायचं आहे. बघा, मॅनीपासून म्हणजेच नेप्यापासून बॉटमपर्यंत आणि इकडे देखील बॉटमपर्यंत जोडून घ्यायचं आहे. आधी लाईट मार्किंग करून घ्या किंवा तुमच्याकडे पट्टी असेल कर्व पट्टी तर त्याच्या साहाय्याने व्यवस्थित आकार देऊन द्या. मी आधी थोडंसं लाईटमध्ये मार्किंग करते आणि त्यानंतर डार्क मार्किंग करून घेत आहे. अशा प्रकारे आपली सलवारचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता हे कट करून घेऊयात. आता ही आपली पुढची बाजू तयार झालेली आहे. कट केलेली बाजू दुसऱ्या कपड्यावरती ठेवून व्यवस्थित त्यानंतर आपल्याला पाठीमागची बाजू ड्राफ्ट करायची आहे. आता जी कट केली आहे ती पुढची आहे. आता पाठीमागची ड्राफ्ट करत आहोत. पाठीमागची बाजू तयार करताना बघा, वरच्या बाजूला 1 इंच कमरेकडून घेतलेलं आहे. त्यानंतर सलवारच्या सगळ्या बाजूने 1-1 इंच एवढं मार्किंग केलेलं आहे. अगदी कमरेपासून ते बॉटमपर्यंत ही सलवार आपण 1-1 इंचाने वाढवायची आहे, कारण ही पाठीमागची बाजू आहे. त्यानंतर हे मार्किंग मी सरळ असं
जोडून घेतलेला आहे आकारामध्ये. पुढच्या बाजूपेक्षा पाठीमागची बाजू ही 1 ते 1.5 इंचाने मोठी असते. त्यामुळे 1 ते 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे साईजनुसार. कमरेकडे तिरकस असं वरचा भाग देखील वाढवून घेतलेला आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. व्यवस्थित मार्किंग करून कट करूयात. सलवारचे दोन्ही भाग एका वेळेस कट करायचे नाहीत. त्यामुळे आपली सलवार मध्ये खेचली जाते, मॅनीमध्ये ओढली जाते. तर अशा प्रकारे सेपरेट 2 भाग तयार करायचे आहेत. आता हे दोन्ही भाग बघा, इथे जो जॉईंट आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही पाय सेपरेट करायचे आहेत. ही पाठीमागची बाजू आहे. दोन्ही पाय आधी सेपरेट करून घेतले. त्यानंतर हे असे उलगडून समोरासमोर ठेवायचे आहेत. तसेच दुसरी जी पुढची बाजू आहे ती देखील सिंगल करून समोरासमोर ठेवायची आहे. अगदी पाठीमागच्या सारखीच समोरासमोर ठेवून घेतली. आता आपण इकडे साईडने याला शिलाई देणार आहोत. हे दोन्ही भाग आपण आता जोडून घेणार आहोत. याचा देखील हा भाग आपण इकडे शिलाईने जोडून घेणार आहोत. आता हे जोडल्यानंतर बघा अशा प्रकारे दिसेल. त्यावरती दोन्ही भाग एकावरती एक ठेवून उलट्या बाजूने आपल्याला हा नेफा जोडून घ्यायचा आहे. नेफ्याला शिलाई दिल्यानंतर बघा, नेफा शिवल्यानंतर असा दिसेल. आता बॉटम आणि कमरेकडे पकडून उचलायचं आहे आणि याची सरळ घडी करायची आहे. दाखवल्याप्रमाणे याची सरळ घडी करून घ्यायची आहे. त्यानंतर कमरेकडे 2 इंचावरती फोल्डिंग करायचं आहे. डबल फोल्डिंग, की आपण तिथे इलास्टिक बसवणार आहोत. दाखवल्याप्रमाणे हे फोल्डिंग करून इथे शिलाई द्यायची आहे. तसेच खाली जी मॅनीपर्यंत पाय आहे तो पाय आपण मॅनीपर्यंत शिवून घ्यायचा आहे आणि बॉटम 1 इंचावरती फोल्डिंग करून इथे शिलाई द्यायची आहे आणि मॅनी जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली शिगार सलवार ही तयार झालेली आहे. अगदी खूप कमी वेळामध्ये ही पॅन्ट आपली तयार होते. फिनिशिंगकडे थोडं लक्ष दिलं की प्रोफेशनल काम वाटतं हे. खूप सुंदर आणि कम्फर्टेबल अशी ही सलवार आपली बघा तयार झालेली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.